नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत 8 ते 14 मार्च 2024 या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य। या आठवड्यात ग्रहांची हालचाल अनेक राशींवर महत्त्वाचा प्रभाव टाकू शकते। मंगळ, बुध आणि शनी यांच्या हालचालीमुळे करिअर, पैसा आणि नातेसंबंध यामध्ये काही बदल जाणवू शकतात। काही राशींना प्रगतीची संधी मिळू शकते, तर काहींना संयम आणि योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता भासू शकते। आजच्या या भागात आपण मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे सविस्तर भविष्य पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया मेष राशीपासून। मेष राशीच्या मित्रांनो, या आठवड्यात तुमच्यामध्ये उत्साह आणि आत्मविश्वास वाढलेला जाणवू शकतो। मंगळ ग्रहाचा प्रभाव तुम्हाला धाडस आणि निर्णय क्षमता देऊ शकतो, त्यामुळे कामाच्या ठिकाणी नवीन संधी स्वीकारण्याची तयारी ठेवा। काहींना नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते, तर व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा मोठा व्यवहार मिळण्याची शक्यता आहे। तुमचे प्रयत्न योग्य दिशेने गेले तर या आठवड्यात प्रगतीचे संकेत दिसू शकतात। प्रेम जीवनात प्रामाणिक संवाद खूप महत्त्वाचा ठरेल। जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोललात तर नात्यात अधिक विश्वास निर्माण होईल। एकटे असलेल्यांना नवीन ओळख होण्याची शक्यता देखील आहे। आर्थिक बाबतीत अचानक खर्च टाळणे फायदेशीर ठरेल। योग्य नियोजन केल्यास बचत वाढू शकते। आरोग्याच्या दृष्टीने शरीराला विश्रांती देणे आणि नियमित व्यायाम करणे उपयुक्त ठरेल। सल्ला आहे, आत्मविश्वास ठेवा आणि निर्णय धाडसाने घ्या। शुभ दिवस मंगळवार आणि गुरुवार। शुभ रंग लाल, शुभ संख्या 9। आता पाहूया पुढील राशी, वृषभ राशी। वृषभ राशीच्या मित्रांनो, हा आठवडा स्थैर्य आणि सातत्य घेऊन येऊ शकतो। शुक्र ग्रहाचा प्रभाव तुमच्या नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढवू शकतो। प्रेम जीवनात जोडीदारासोबत शांत आणि आनंदी वेळ घालवण्याची संधी मिळू शकते। काही गैरसमज असतील तर ते दूर होण्याची शक्यता आहे। करिअरच्या बाबतीत तुमची नियमित मेहनत वरिष्ठांच्या लक्षात येऊ शकते, त्यामुळे नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीची शक्यता निर्माण होऊ शकते। व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुन्या ग्राहकांमुळे फायदा होण्याची शक्यता आहे। आर्थिक बाबतीत नियोजन खूप महत्त्वाचे ठरेल। खर्चावर नियंत्रण ठेवले तर बचत वाढू शकते। काही लोकांना मालमत्तेशी संबंधित निर्णय घ्यावे लागू शकतात। आरोग्याच्या बाबतीत हलका व्यायाम आणि संतुलित आहार उपयुक्त ठरेल। सल्ला आहे, संयम आणि सातत्य राखा। शुभ दिवस शुक्रवार आणि सोमवार। शुभ रंग हिरवा, शुभ संख्या 6। आता पाहूया पुढील राशी, मिथुन राशी। मिथुन राशीच्या मित्रांनो, या आठवड्यात तुमचे विचार आणि संवाद कौशल्य अधिक प्रभावी ठरू शकते। बुध ग्रहाचा प्रभाव तुम्हाला नवीन कल्पना देऊ शकतो। कामाच्या ठिकाणी मीटिंग, प्रेझेंटेशन किंवा चर्चा यामध्ये तुमचे मत महत्त्वाचे ठरू शकते, त्यामुळे आत्मविश्वासाने आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करा। काहींना नवीन प्रकल्प किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। प्रेम जीवनात स्पष्ट आणि प्रामाणिक संवाद नातेसंबंध मजबूत करू शकतो। जोडीदाराशी वेळ घालवणे फायदेशीर ठरेल। आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक आहे। कौशल्य वाढवण्यासाठी केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरू शकते। आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांतता खूप महत्त्वाची आहे। मोबाईल आणि स्क्रीन टाईम कमी करून स्वतःसाठी थोडा वेळ द्या। सल्ला आहे, लक्ष केंद्रित ठेवा आणि विचार स्पष्ट ठेवा। शुभ दिवस बुधवार आणि शुक्रवार। शुभ रंग हलका हिरवा, शुभ संख्या 5। आता पाहूया पुढील राशी, कर्क राशी। कर्क राशीच्या मित्रांनो, या आठवड्यात भावनिक संतुलन महत्त्वाचे ठरणार आहे। चंद्राचा प्रभाव तुमच्या विचारांमध्ये संवेदनशीलता वाढवू शकतो, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या। कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी सहकार्य ठेवले तर चांगले परिणाम मिळू शकतात। टीम वर्कमुळे प्रगतीची संधी मिळू शकते। प्रेम जीवनात जोडीदारासोबत संवाद वाढवणे फायदेशीर ठरेल। नात्यात समजूतदारपणा वाढू शकतो। आर्थिक बाबतीत घरगुती नियोजन आणि बचत महत्त्वाचे ठरेल। अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा। आरोग्यासाठी संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती आवश्यक आहे। सल्ला आहे, भावनांवर नियंत्रण ठेवा आणि संयम ठेवा। शुभ दिवस सोमवार आणि गुरुवार। शुभ रंग पांढरा, शुभ संख्या 2। आता पाहूया पुढील राशी, सिंह राशी। सिंह राशीच्या मित्रांनो, या आठवड्यात तुमचे नेतृत्व गुण अधिक स्पष्ट दिसू शकतात। सूर्याचा प्रभाव आत्मविश्वास वाढवू शकतो। कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयांना महत्त्व मिळू शकते। वरिष्ठांचा विश्वास वाढू शकतो, त्यामुळे जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करा। व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संपर्कांमुळे फायदा होऊ शकतो। प्रेम जीवनात जोडीदारासाठी वेळ काढला तर नात्यात गोडवा वाढू शकतो। आर्थिक बाबतीत दीर्घकालीन गुंतवणूक विचारपूर्वक करा। भविष्यासाठी योजना तयार करणे फायदेशीर ठरेल। आरोग्यासाठी ताण कमी ठेवणे आवश्यक आहे।
नियमित झोप आणि हलका व्यायाम उपयुक्त ठरेल. सल्ला आहे, शांत आत्मविश्वासाने पुढे जा. शुभ दिवस रविवार आणि मंगळवार. शुभरंग सोनेरी. शुभ संख्या 1. आता पाहूया पुढील राशी, कन्या राशी. कन्या राशीच्या मित्रांनो, या आठवड्यात कामामध्ये सुधारणा आणि अचूकता दिसू शकते. बुध ग्रहाचा प्रभाव तुम्हाला व्यवस्थित नियोजन करण्यास मदत करू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. काहींना अतिरिक्त जबाबदारी किंवा पदोन्नतीची शक्यता निर्माण होऊ शकते. प्रेम जीवनात स्पष्ट आणि प्रामाणिक संवाद नातेसंबंध मजबूत करू शकतो. जोडीदाराशी वेळ घालवणे फायदेशीर ठरेल. आर्थिक बाबतीत बजेट तयार करून खर्च नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे. बचत वाढवण्याचा प्रयत्न करा. आरोग्यासाठी नियमित दिनचर्या आणि हलका व्यायाम उपयुक्त ठरेल. सल्ला आहे, छोटा सुधारणा मोठे परिणाम देतात. शुभ दिवस बुधवार आणि शुक्रवार. शुभ रंग ऑलिव्ह हिरवा. शुभ संख्या 5. मित्रांनो, आजच्या या भागात आपण मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे सविस्तर साप्ताहिक भविष्य पाहिले आहे. उरलेल्या राशी म्हणजे तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींचे सविस्तर भविष्य आपण पुढील भागात पाहणार आहोत. त्यामुळे दुसरा भाग नक्की पहा. तुमची राशी कोणती आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि जय श्रीराम लिहायला विसरू नका. आणि अशाच ज्योतिष्य भविष्यवाण्या पाहण्यासाठी अमोघ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता.